श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सर्व स्वामी भक्तांना सर्वांना आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. मी सुमन. तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. आजच्या व्हिडिओ स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे या संदर्भातली सविस्तर माहिती आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या सर्व समस्या इथे सॉल्व्ह होतील. सगळ्यात पहिले स्वामींचे 11 गुरुवार कोणी, कसे, कधी, कसे करायचे ही सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला संकल्पासहित सांगणार आहे. सगळ्यात पहिले ज्यांना कुणाला 11 गुरुवारचे पारायण करायचे आहे त्यांनी कुठल्याही महिन्याच्या गुरुवारपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. सेवा उपासना महत्त्वाची. कुठला महिना वाईट नाही, कुठला गुरुवार वाईट नाही आहे. पौष महिन्यात असंख्य स्वामी भक्त गुरुचरित्राचे पारायण करतात. तर पहिला गुरुवारी सुरुवात करताना गुरुवारच्या आदल्या दिवशी केंद्रात, मठात, स्वामींच्या मंदिरात जाऊन स्वामींना साकडे घालायचे आहे. स्वामींना विनंती करायची आहे की मी स्वामींचे 11 गुरुवार करणार आहे. आता काहींना 21 गुरुवार करायचे आहे, काहींना 51 करायचे आहे, काहींना 108 गुरुवारसुद्धा करायचे आहेत. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 11, 21, 108 गुरुवारसुद्धा करू शकता. सगळ्या आधी महाराजांजवळ नारळ, खरी साखर, पिवळे फूल ठेवून माझी जी काही सेवा मी करणार आहे ती तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी विनंती महाराजांना करायची आहे. कुठल्या कार्यासाठी करणार आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. आता 11 गुरुवार करून भक्तांच्या असंख्य कोटीच्या गोष्टी सॉल्व झाल्या आहेत. याप्रमाणे स्वामी सेवा करून घेतात. आपल्या इच्छा मनोकामना 100% पूर्ण होणारच. स्वामी भक्तांना जे स्वामी कृपेने जे काय मिळालं आहे ते चांगलेच मिळाले आहे. महाराजांची सेवा महत्त्वाची. सगळ्यात महत्त्वाचा संकल्प करायचा असतो. संकल्प करताना महाराजांना सांगायचं आहे की जसे तुम्ही जर 11 गुरुवार करणार असाल तर महाराजांना संकल्प करताना सांगायचे आहे, संकल्प पहिल्याच गुरुवारी करायचा असतो. दर गुरुवारी आपल्याला संकल्प करायची गरज नाही. आपण ज्या आपल्या इच्छा ती पूर्ण होण्यासाठी स्वामींना सांगायचे आहे. मी अमुक अमुक नावाचं आपलं नाव घ्यायचं आहे, गोत्र घ्यायचं आहे, मी तुमच्या 11 गुरुवारचे पारायण करणार आहे, असे स्वामींना साकडे घालायचे आहे. मी मनापासून करणार आहे अशी स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. तुमच्या आजूबाजूला जर केंद्र नसेल तर हरकत नाही. तुम्ही तुमच्या घरात नारळ, खडी साखर स्वामींच्या मूर्ती किंवा फोटोसमोर तुम्ही ठेवू शकता. फक्त एकच सांगते की तुमच्या घरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती पाहिजे. स्वामी सारामृताचा ग्रंथ तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही जी काही सेवा करताय ती महाराजांना पण दिसली पाहिजे. स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथात 1 ते 21 अध्याय आहेत. हे सर्व अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहेत आणि एका बैठकीत वाचायचे आहेत. तुम्हाला जमत असेल तर उपवास केला तरी चालेल. 11 माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप म्हणजे नामस्मरण करायचं आहे व तारक मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. या पद्धतीने फक्त आणि फक्त सेवा मी तुम्हाला सांगत आहे. 11 गुरुवार तुम्ही करून बघा. तुम्हाला 100% स्वामींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 11 गुरुवारच्या आत तुमची कामे मार्गी लागतील. इतकी ताकद सारामृत ग्रंथात आहे. अशा प्रकारे आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. सुरुवातीला तुम्हाला सांगते सेवा तुम्हाला काय करायचे आहे. तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय पूर्ण अध्याय तुम्हाला गुरुवारलाच वाचायचे आहेत आणि ते एका बैठकीत तुम्हाला वाचायचे आहेत. काहींना जर प्रॉब्लेम आला तर काही लोक तर बरेच लोक नित्य सेवा करतात. नित्यसेवेचे 3 अध्याय वेगळे आहेत आणि आपण जे 11
गुरुवार करतो त्याचे 11 अध्याय हे एकाच वेळी वाचायचे आहे. तारक मंत्राचे 11 वेळा पठण एकाच गुरुवारी करायचे आहे. 11 माळी जप करायचा आहे. त्यांच्याजवळ माळ नाही, त्यांनी 15 मिनटं स्वामीजवळ बसा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 15 मिनटं करायचे आहे. ह्या सेवा खूप प्रभावशाली आहेत, तुम्हाला ताकद देणाऱ्या आहेत. तुमच्या मनात कुठलीही इच्छा आहे ती पूर्ण करण्याची ताकद या ग्रंथात आहे. तुम्ही हे 11 गुरुवार करू शकता. आपण 11 गुरुवार केल्याने आपले स्वामी चरित्राचे 11 पाठ होतात. 11 पाठ म्हणजे पारायण. एक पारायण. नामस्मरणाचे फायदे तर अगणित आहेत, आपल्याला सर्वांना माहीत आहे. स्वामी चरित्राची ग्रंथाची ताकद मी शब्दात वर्णू शकत नाही. एकदाच आपलं आयुष्य बदलून टाकू शकतो इतका हा प्रभावशाली ग्रंथ आहे. तर ह्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे तरच तुम्ही गुरुवारच्या पारायणाला सुरुवात करू शकता. मांडणी कशी करावी? तुमच्या घरात महाराजांचा फोटो पाहिजे, त्यांना हार फुले आपल्याला घालायची आहे, शंख घंटी आपल्याला ठेवायची आहे. त्यातच महाराजांना नैवेद्य म्हणजे साखर छोट्याशा वाटीत आपल्याला ठेवायची आहे. स्वामींना पाण्याने भरलेला लोटा ठेवायचा आहे. निर्जनी उपवास करायचा नाही. संध्याकाळी तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवू शकता. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. फक्त श्रद्धा महत्त्वाची आहे. तुमची अडलेली कामे मार्गी लागतात. आता नियम असा आहे की तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायची आहे. जी काही तुमची इच्छा आहे ती संकल्प करताना तुम्हाला म्हणायची आहे. आपला नियम म्हणजे वाचन पूर्ण होईपर्यंत मांसाहार म्हणजे नैवेद्य नॉनव्हेज तुम्हाला वर्ज्य करायचे आहे. शुद्ध अंतःकरणाने तुम्हाला सेवा करायची आहे. त्याच पद्धतीने ब्रह्मचार्य हे गुरुवारी तरी आपण पाळलेच पाहिजे. त्याच पद्धतीने जर तुम्हाला अचानक अडचण आली किंवा गावाला जायचं झालं किंवा तुम्हाला सुतक सुयर आलं किंवा मासिक धर्म आला तर त्या गुरुवारी तुम्ही सेवा करायची नाही. तो गुरुवार तुम्ही धरू नका. पुढचा गुरुवार तुम्हाला धरायचा आहे. 11व्या गुरुवारी उद्यापन कसे करायचे? तर तुम्ही 11 मुलांना जेवू घातलं तरी चालेल, तुम्ही 1 मुलाला जेवू घातलं तरी चालेल, किंवा तुमच्या घरात जेवढी मुलं येतील त्यांना जेवू घातलं तरी चालेल. अन्नदानाला भरपूर महत्त्व आहे. ज्याची परिस्थिती नाही आहे त्यांनी गुरुवारी मठात केंद्रात जाऊन यथाशक्ती दान करावं. एखाद्या गोरगरिबाला त्यांना अन्नदान करा. म्हणजे काय तर आपल्याला शेवटच्या गुरुवारी अन्नदान करायचं आहे. महाराजांच्या सेवेला कुठलाही नियमबंधन नाही, पण आपल्याला शक्यतो परान्य हे वर्ज्य करायचे आहे. जेव्हा तुम्ही चांगले सत्कर्म करता, जेव्हा तुम्ही नामस्मरण करता, तेव्हा तुम्ही आपोआप देवाच्या जवळ जाता. तर ह्या ब्रह्मांडात फक्त एकच परमेश्वराची सत्ता आहे. यालाच आपण श्री स्वामी समर्थ म्हणजे ही शक्ती मानवी बुद्धीच्याही पलीकडे करणाऱ्या अशक्य गोष्टी सहज शक्य करते. अवधूताय विद्महे समर्थाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात. तर ही माहिती मी तुम्हाला देऊन महाराजांच्या चरणी रुजू करते. माझा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.